रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची सुरुवात ही देवपूजापासून आणि असे देव मस्त स्वच्छ आज क्लीन केलेत. देवांना छानशी आंघोळ गरम पाण्याने. आणि आता पावसाळासुद्धा सुरू झाला आहे, तर देवपूजा झाली आणि लगेच मी किचनमध्ये आले. रात्री हे मोड आल्यासाठी कडधान्य ठेवले होते, पण रात्रभर दुपारी हे करूनसुद्धा रात्रभरसुद्धा एवढे पाहिजे तसे मोड आलेले नाहीत. मी आता मधीच मेमध्ये पावसाळा सुरू झाला आहे, तरीसुद्धा मी वाट पाहणार आहे. आले तर आले, नाही तर सरळ डब्यामध्ये ठेवून देणार आहे, कारण बाहेर ठेवल्यावरती ते कोरडे पडतात, सुकतात. आणि मिरचीसुद्धा रात्री धुवून ठेवली होती, जी आणली होती. आणि आता पावसाळा सुरू झाला आहे, तर भाज्या तर बापरे विचारायची सोय नाही, खूप पाणी सगळं. तर आज तुम्हाला इथे मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून एक पिठलं दाखवणार आहे, तेही सुद्धा गरगरीत असं छान. तर अगदी कमी साहित्य आहे. मिरची, लसूण आणि जिरं तेच व्यवस्थित चेचून घ्यायचं आणि त्याचा ठेचा करायचा. आणि झटपट होता हा पिठलं. आणि कढई घेतली आणि कांदासुद्धा मोठा चिरून घेतला आहे. 1 ते 1.5 कांदा घेतला आहे मी बारीक चिरून. त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल, कढीपत्ता, मोहरी टाकले. जिरं मी ठेच्यामध्ये टाकले असल्यामुळे याच्यात जास्त जिरं टाकलं नाही आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा, लगेच त्यात तो ठेचासुद्धा ॲड करायचा आणि व्यवस्थित 1-2 मिनटे छान परतून घ्यायचा. गॅस बारीक ठेवायचा यावेळी आणि कांदा मऊसूत होऊन द्यायचा, जास्त दडाचा ठेवायचा नाही. आणि पिठलं करण्यासाठी बेसन पीठ मी सुरुवातीला पाण्यात भिजून घेते, म्हणजे तो एकसारखं आपल्याला पिठलं पाहिजे ते दाखवणार आहे. त्यासाठी आधी पीठ भिजून ठेवायचं, बेसन पीठ. आणि आता कांदा छान नरमसूत झाला तर त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी धना पावडर टाकणार आहे पिठल्यामध्ये. आणि ठेचा आपला झणझणीत असल्यामुळं बाकी मसाले टाकायची गरज नाही, पण थोडीशी धना पावडर एक फ्लेवर छान उतरण्यासाठी. आणि सुरुवातीला आता मी हे पीठ टाकते आहे, जे आपण पाण्यामध्ये भिजवलेलं आहे, ते एकसारखं हलवून घ्यायचं. कांदा ठेचा त्या पिठाला व्यवस्थित लागलं म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्णपणे पसरतो. आता मी संपूर्ण पीठ टाकले आणि ह्या पोझिशनला म्हणजे ह्या स्टेपला आहे ना कंटिन्यू हलवत राहायचं पलेटाने, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आता मी कंटिन्यू हलवते आहे, तरी बारीक सरीक दिसतात त्याही निघून जातात. आणि ह्यावेळी गॅस फास्ट ठेवायचा, जेणेकरून आपलं पिठलं एकसारखं होईल. आणि एकसारखं पिठलं आणि तेही गरगरीत पातळ खूप छान लागतं भाकरीसोबत. आणि ते तुम्ही पाहू शकता, अगदी 2 ते 3 मिनटं मी कंटिन्यू हलवत असल्यामुळं आपल्या पिठल्याला एकही गुठळी झाली नाही. आणि ते जे वरचं दिसतंय तुम्हाला असं वाटेल गुठळी, पण तो कांदा आहे. कांद्याचं प्रमाण जास्त टाकलं की पिठलं अजून छान लागतं. आणि तुम्हाला जर पलेट्याच्या साह्याने अवघड जात असेल तर आपल्याकडे घरी अवेलेबल असतंच हे रुईसारखं, तर त्याने सुद्धा तुम्ही एकसारखं पिठलं हलवू शकता. आता त्याच्यामध्ये हलवल्यानंतर मीठ जेवढं आपलं पिठलं आहे त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं. आणि मीठ एकसारखं हलवून झाल्यानंतर थोडीशी फ्लेवरसाठी कोथिंबीर आणि 1 ते 2 मिनटं अजून मी हे पिठलं ठेवणार आहे. आणि मग 2 मिनटांनी आपलं पिठलं इथे तयार झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकही गुठळी नाही. आणि हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत गरम गरम खायला वाफ तर इतकी सुंदर येते. आणि ठेचा आहे ना केल्यावरती खलबत्त्यामध्ये खूप छान पिठलं होतं आणि वास तर एकदम मस्त सुटला आहे. मिक्सरच्या ह्याच्यामध्ये आणि खलबत्त्यामध्ये थोडाफार खूप फरक पडतो आपल्या भाज्यांमध्ये. तर इथं आपलं पिठलं तयार झाले. आणि तुम्हाला अजून एक कोकणी पद्धतीची मी रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी म्हणजे शॉर्टकट नाश्त्यामध्ये जे गावा ठिकाणी करतात ते. तर इथे मी डांगर दाखवणार आहे. तर हे डांगर पाहत असाल तुम्ही, तर ते कांदा अगदी कमी साहित्यामध्ये आणि कुठलीही फोडणी न देता, तर या उडदाच्या डाळीपासून हे पीठ करतात. तर त्याच्यामध्ये कांदा टाकतात. कांदा हा जास्त प्रमाणात घ्यायचा, जेणेकरून त्याचा खाताना खूप छान लागतं. आणि त्याच्यामध्ये नॉर्मल तिखट, मीठ आणि थोडीशी धना पावडर, गरम मसाला, तेही थोडं थोडं. आणि नुसतं तिखट टाकलं तरीसुद्धा आपलं हे डांगर खूप छान लागतं. आणि आता पिठाचा अंदाज आणि कांद्याच्या अंदाजानुसार पाणी टाकायचं. पीठ हे जास्त फुगलं जातं, त्यानुसार हे डांगर तयार करायचं. आणि कोथिंबीर आणि वरून थोडंसं तेल, अगदी मस्त आपलं हे डांगर तयार होतं. आणि खास करून हे ना नाचणीची भाकरी म्हटली तर एकच नंबर. आजचा नाश्ता म्हणजे आजचं सकाळ पाऊससुद्धा पडत होता आणि गरमागरम मी दोन्ही पदार्थ केले, म्हणजे नाचणीची भाकरी, डांगर आणि पिठलं. आणि गरम गरम सर्वांना दिलं. खूप भारी लागते नाचणीची भाकरी गरम गरम डांगरसोबतसुद्धा.
तर रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर डांगर पाहिजे असेल तर कोकणात नक्कीच अवेलेबल भेटतं दुकानामध्ये. तर इथे मगाशी जे कडधान्य ठेवलं होतं ते आता मी डब्यामध्ये ठेवते. हे डबे, हे जे ऑनलाईन जे स्टोरेज मागवलं होतं ते खूप भारी आहे. म्हणजे अजिबात आपले कडधान्य खराब होत नाही. आणि आता पावसाळा आहे त्यामुळे मोड पण कमी येतात आणि ओलसरपणामुळे कडधान्यसुद्धा खराब होतात. त्यामुळे जेवढे कोरडे करता येतील जेवढ्या वेळात, जास्तसुद्धा कडधान्य बाहेर ठेवले की सुकले जातात. त्यामुळे तेही व्यवस्थित ठेवायचे. आणि मिरचीचे दांडेसुद्धा आता पावसाळ्यामुळे भाज्या सगळ्या ओलसर असतात त्याही कोरड्या करून व्यवस्थित ठेवून द्यायच्या. तर इथे मी बारशाचं दाखवते. माझ्या आत्याच्या मुलगी झाली तर त्याच्या तिथे गेले होते. अगदी छोटीशी क्लिप घेतलेली आहे. तुम्ही पण पहा कशा प्रकारे आमच्या पद्धत इकडे पाळण्यामध्ये टाकतात. सगळीकडे सेम पद्धतच आहे. मला जास्त घेता नाही आलं पण छोटीचं नाव खूप छान ठेवलं. मी काही तर व्हॉईस देत नाही. तिच्या आत्यासुद्धा खूप कॉमेडी आणि नावं ठेवत होत्या. म्हणजे देवींचीच नावं ठेवत्या पण खूप कॉमेडी आहेत ह्या दोन्हीसुद्धा आत्या. तर पहा कंटिन्यू. फक्त पेढा तोंडात दे जरा. फुकू नका तुम्ही. बाय तर आली खाली तर फुकू. शेवटचं लाडाचं नाव गप्पा मारतात. तर ही आत्याची मोठी मुलगी आहे. तिचं नावाचं खूप छान नाव ठेवलं वृंदा. आणि लहान मुलांचे फोटो दाखवत नाहीत तरीसुद्धा मी बऱ्यापैकी स्किप करायचं बघत होते तिचा चेहरा. पण छोटी आहे त्यामुळे जास्त मी फोटो तिचा हे केला नाही व्हिडिओमध्ये तिला. तर व्हिडिओ आवडला असेल आणि शेवटपर्यंत पहा. आणि इथे पुण्यात पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि मस्त वातावरण झालं आहे. पण कपडे मात्र सुकत नाहीत तरीसुद्धा बाहेरचं वातावरण एकदम शांत आणि झाडं पण खूप छान दिसत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एका व्हिडिओ.